तसंच आजकाल ना म्हणजे ॲक्च्युली खरं तर सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्रात सिद्धेश म्हणजे लावणी आणि लावणी म्हणजे सिद्धेश अशा प्रकारे समीकरण झालेलं आहे. तर सिद्धेशचे परफॉर्मन्सेस टी व्हीवरती आपण पाहिलेले आहेतच. अनेक रियालिटी शोज त्यानं जे केलेले आहेत आणि खास करून लावणी स्पेशल असं असणं हे तर नक्कीच म्हणजे एक देवी देणगी गॉड गिफ्टेड असं एक टॅलेंट जे आहे ते सिद्धेशकडे आपल्याला बघायला मिळतं आणि आतापर्यंत टी व्हीवरती त्याला पाहिलेलं आहे. तर आता त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स सिद्धेशचा आपण पाहणार आहोत. जोरदार टाळ्या सिद्धेश थोरातसाठी. क्या बात आहे. म्हणजे खरंच पुन्हा एकदा तू सिद्ध केलंस की लावणी म्हणजे सिद्धेश आणि सिद्धेश म्हणजे लावणी. तर खूप छान वाटलं. आणि सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा मुजरा. तर आज खरं तर सेलिब्रिटी म्हणून आम्हाला सगळ्यांना बोलवत आहेत. आम्ही एवढे मोठे नाही आहोत खरं तर, आत्ताशी सुरुवात आहे. मी पण असा स्ट्रगल करत किंवा जे आता मुलं गॅदरिंग करत आहेत, ॲन्युअल फंक्शन करत आहेत, तसाच पुढे आलो आहे. कधी इमॅजिन नव्हतं केलं की मी स्क्रीनवर दिसेल. इच्छा तर खूप होती पण कोणी घेतच नव्हतं. कारण आजकाल मुलांनी लावणी करणं, मुलांनी परफॉर्म करणं लावणी गाण्यावर लोकांचा दृष्टिकोन लगेच वेगळा होतो. टचवूड माझे आईबाबा तसे नव्हते. आईबाबा नेहमी सपोर्ट करत आले. सिद्धेश तुला आवडतं आहे ना, तू बिंदास कर, बाकीचे लोक काय बोलत त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. म्हणजे माझे भरपूर म्हणजे जरी समोर नसतील बोलले, असं नाही की समोर नाही बोलले, समोर पण खूप ट्रोलिंग झालं. पण जे जवळचे लोक आहेत ते सुद्धा मला बोलायचे की तू नको करू, तुझं यात करिअर नाही होणार आहे. आणि मी त्यांना प्रूफ करून दाखवलं आहे खरं तर आत्ता. आणि मी खास करून उल्लेख करेल आशिष दादाचा, आशिष पाटील सरांचा. कारण ते जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मला नाही वाटत माझ्यात ती हिंमत आली असती. मी लावणी फक्त 4 भिंतीत करायचो. मी बाकी क्लासिकल करायला रेडी होतो कारण क्लासिकल थोडा मॅनली ग्रेस असायचा. पण लावणी म्हणलं की सगळे लगेच नाकं मुरडायचं की मुलगा लावणी करतो. आणि आजकाल बरेचसे आर्टिस्ट लावणी वेगळ्या प्रकारे सादर करत आहेत. सो लावणीचा एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा झाला आहे. पण लावणी अशी नाही आहे. लावणी म्हणजे लावण्य, सुंदरता. आणि ही लावणी आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ती पुढे जायलाच पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट मी ही सांगेल, ऑफकोर्स आशिष आता पण सगळ्याच ठिकाणी सांगतो की लावणीला कोणतंही जेंडर नाही आहे किंवा आर्टला कोणतंही जेंडर नाही आहे. तुम्ही एखादी मुलगी हिपहॉप करताना, वेस्टर्न करताना तुम्ही तिचं एवढं कौतुक करता
आणि तोच मुलगा जर फेमिनिन ग्रेसमध्ये नाचत असेल तर तुम्ही त्याला नावं ठेवता, यात काय अर्थ आहे? खरं आहे. सो मुलींना तुम्ही सपोर्ट करताय की ती वेस्टर्न करते, कसली भारी नाचते आहे, आणि तोच जर मुलगा क्लासिकल करत तर तुम्ही त्यांना नावं ठेवताय. तर मला असं वाटतं हळूहळू हा दृष्टिकोन खरंच बदलत जाईल. आणि मी मनापासून करतो, असं नाही की बाकीच्या स्टाईल्स नाही करत, पण लावणी मी मनापासून करतो. आणि मी असं असतो की मी या स्टाईलमध्ये कम्फर्ट आहे तर मी हे करणार. सो हाच हेतू आहे माझा की लावणी पुढे गेली पाहिजे आणि लावणी जगली पाहिजे, लावणी टिकली पाहिजे, कला जपली पाहिजे. सो थँक्यू सो मच संजय दादा. आणि खरं तर मी खरंच एवढा मोठा कलाकार किंवा सेलिब्रिटी नाही आहे. मी पहिला रियालिटी शो आहे माझ्या आयुष्यातला. 3रा राऊंड 4था राऊंड स्टुडिओ राऊंडला बाहेर काढायचं आहे, पण स्टार प्रवाह वाहिनीने आणि या शोने मला उपविजेता केलं. हे खरंच स्वप्नासारखं होतं मला. मी फिनाल्याच्या दिवशी पण चिमटा काढून बघतो की हे खरं आहे का. सो खरंच हे स्वप्नासारखं होतं सगळं. आणि थँक्यू सो मच संजय दादा आणि अमृताताई, मला इतक्या आपुलकीने आदराने इथे सन्मानित केलं, बोलवलं. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही एवढं शांतपणाने मला सपोर्ट केला, माझं कौतुक केलं. सो थँक्यू. येस. तर सिद्धेश, खरंच म्हणजे एक मिनिट, की लावणी ही टिकली पाहिजे, लावणी पुढे जात राहिली पाहिजे. आणि नक्कीच सगळ्याच महाराष्ट्राचं प्रेम हे लावणीला नक्कीच मिळत असतं. आणि जसं तू म्हणतोयस, काही तू एक्सपिरियन्स घेतले असतील, अनुभव घेतले असतील, म्हणून तुला असं जे वाटतंय. पण हा दृष्टिकोन जसं तू म्हणतोय तसंच नक्कीच बदलतोय आणि हा आणखीन चांगल्या प्रकारे बदलत जाईल. शिवाय मला एक रिक्वेस्ट पण तुला करायची आहे की तुझी जी ॲक्च्युली लावणीची एखादी अशी स्टेप असेल ना, तर त्याच्यासोबत मला तसा फोटो काढायचा आहे. हो हो, ओके. अरे माईक, टाळ्यांचा आवाज वगैरे जरा येत यार. हां, जी अशी स्टेप असेल तशी. ओके ओके. अरे ओके ओके. हां, येस. क्या बात है यार. ओके ओके. थँक्यू सिद्धेश, आणि थँक्यू व्हेरी मच तू इथं आलास आणि हा परफॉर्मन्स. ओ येस. तुम्ही ज्यांना स्टेजवरती यायचं आहे ते वन्स मोर, ज्यांना पाहिजे तर ते स्टेजवरती या, असं सिद्धेश रिक्वेस्ट करतोय. त्यामुळे प्लीज तुम्ही स्टेजवरती या, प्लीज या, प्लीज या. तर तोपर्यंत सिद्धेश सुद्धा सगळ्याच म्हणजे प्रेक्षकांना किंवा पेरेंट्सना रेडी करतोय. आणि तोपर्यंत आपण गाणं लगेच स्टार्ट करणार आहोत. जे गाणं सिद्धेशनं रिक्वेस्ट केलेलं आहे त्यासाठी हे सगळे पेरेंट्स, त्याचबरोबर आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारं म्हणजे जे काय म्हणतो ना, वाण नाही तर गुण लागतो, तशा प्रकारे ना गेल्या काही दिवसांपासून जे सेलिब्रिटीज वर्कशॉप होणार आहे याची एक एक्साइटमेंट, आणि ती एक्साइटमेंट आता सिद्धेशच्या माध्यमातून स्टेजवरती सुद्धा दिसते आहे. येस. तर आता आपण थोडं चंद्रावरती डान्स परफॉर्मन्स सिद्धेश सोबत, जोरदार टाळ्यांचा आवाज, हे सगळं काही होत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे बघा आपलं सांगलीकरांचं प्रेम या सगळ्याच सेलिब्रिटी डान्सरसाठी, सिद्धेशसाठी सुद्धा. वा वा वा. येस. चला 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 चला, अजून बरेच परफॉर्मन्सेस आहेत. चला. ओके,
चला 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 येस चलो